राज ठाकरे मोठे नेते, ते शिंदे गटासोबत आले तर आनंद, संजय शिरसाटांचं वक्तव्य. जागा वाटपावरून वाद पेटला. लोकसभेच्या 23 जागांसह मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा लढवण्यावर ठाकरे गट ठाम. उत्तर पश्चिम मधून ठाकरे गट अमोल कीर्तीकरांना उमेदवारी देणार अशी माहिती. ठाकरे गट स्वतःच्या हिमतीवर एकही जागा जिंकू शकत नाही. ठाकरे गटाला काँग्रेसला सोबत घ्यावंच लागेल. संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला डिवचलं. कोण निरुपम? आमची चर्चा हायकमांड सोबत. संजय राऊतांचा पलटवार. तर जागा वाटप मेरिटवर व्हावं, पटोलेंची वादातोडी. आजपासून जागा वाटपाची चर्चा सुरू. अहवाल हायकमांडकडे दिला. लवकरच मुंबईत बैठक. नाना पटोलेंची माहिती. काँग्रेस वंचितला सोबत घेणार नाही असं नाना पटोलेंचं चॅट व्हायरल. वंचितच्या सिद्धार्थ मोकळेंचा आरोप. तर वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत ठाकरे आणि हायकमांड ठरवतील. पटोलेंकडून स्पष्ट. भीती वाटणारी सत्ता उलथवली पाहिजे. सत्ता उलथवण्यासाठी मी उभा. जळगाव पाचोऱ्यातील शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शिंदे गट लोकसभा धनुष्यबाण चिन्हावरच लढणार. संजय शिरसाट यांचा दावा. महायुती म्हणून लढणार, कमळ चिन्हावर नाही. शिरसाटांचं स्पष्टीकरण. शिंदे आणि अजितदादा गटाला कमळाबाईच्या पदराखालीच जावं लागेल. संजय राऊतांची बोचरी टीका. आमच्या गाड्या ट्रॅक्टर कोण जप्त करतं ते बघतोच. आम्हाला अडवलं तर थेट फडणवीसांच्या घराबाहेर जाऊन बसणार. जरांगेंचा सरकारसह गृहमंत्र्यांना इशारा. जरांगेंच्या आंदोलनाला वेगळं स्वरूप लागू नये. आरक्षण देणार. जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. उपोषणासाठी आझाद मैदान, शिवतीर्थ आणि बीकेसी मैदानाची पाहणी पूर्ण. जरांगे पाटलांना अहवाल देणार. मैदानाबाबत जरांगे निर्णय घेतील. जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाची माहिती. विदर्भात 4 लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेची तयारी सुरू. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, रामटेकमध्ये शिंदे सभा घेणार. खासदार कृपाल तुमाणेंची माहिती. ऑक्टोबरपर्यंत मी बारामतीत तळ ठोकून मतदान होईपर्यंत मुंबईला जाणार नाही. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर मतदारसंघात गडबड झाल्यास देशाचं नेतृत्व कसं करणार? धोका त्यांना समजला. सुधीर मुनगंटीवारांचा टोला. बारामतीत शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सहभागी. केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात आमचा मोर्चा. सुप्रिया सुळेंची टीका. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवरील याचिकांवर सुनावणी होणार. लवकरच तारीख ठरणार. विधानसभा अध्यक्षांकडून जानेवारीत सुनावणी घेण्याची तयारी. येत्या 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन. आझाद मैदानात आंदोलन करण्याची मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली. 80 वाहनं गिफ्ट करण्यासाठी पैसा कुठून आला? अंजली दमानी यांचा अजित पवार गटाला सवाल. तर दादांवर आरोप करून चर्चेत येण्याचा प्रयत्न. सूरज चव्हाणांचा पलटवार. मोदींच्या हस्ते उद्या अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचं उद्घाटन. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 479 वर. आज 129 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. तर JN1चे राज्यात 10 रुग्ण. 1 जानेवारीला इस्रो एक्स पोसॅट सॅटेलाइट लॉन्च करणार. सॅटेलाइट अंतराळातील रेडिएशनचा अभ्यास करणार.